नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शनिवारी आयोजित विशेष महासभा सुरू होताच सभागृहात जोरदार आंदोलन करण्यात आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा ठाकरे आणि ज्योती गांगुर्डे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले। शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। त्यामुळे केवळ खड्डे बुजवण्याची कारवाई न करता नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास जबाबदार असलेले अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। नाशिक शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली। रस्त्यांची निकृष्ट कामे, वारंवार उखडणारे पॅचवर्क आणि नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेल्या खेळाला जबाबदार कोण याचा जाब प्रशासनाने द्यावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनामुळे विशेष महासभेच्या सुरुवातीलाच वातावरण तापले। घोषणाबाजी आणि गोंधळ वाढत असताना महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी हस्तक्षेप करत सर्व आंदोलकांना शांत केले आणि जागेवर बसविले। त्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू झाले। दरम्यान खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार का याकडे आता विशेष महासभेचे लक्ष लागले आहे। त्यामुळे आजची महासभा केवळ खड्डे बुजवण्याच्या आश्वासनापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। नेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत, परंतु इथं फक्त महापौरांचीच सत्ता आहे। इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही ना राष्ट्रवादीला मान, फक्त मी म्हणे सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे। परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करताय? खड्ड्यांसाठी, प्रशासनासाठी सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे। जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मणके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत। अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे। तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे। अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेच आपण इथं बघत आहोत। परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला। प्रशासकीय काळात जे घोटाळे केलेले आहेत, जे रस्ते आता काल राज साहेबांनी सांगितलं काही गुजरातचे ठेकेदार, निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये। आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकमध्ये अशा पद्धत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। नेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत, परंतु इथं फक्त महापौरांचीच सत्ता आहे।